विद्येची देवता माता सरस्वती तिला वंदन करून या चर्चासत्राची सुरुवात आपण करूया। या चर्चासत्रासाठी व्यासपीठावर सर्व दिग्गज मान्यवर उपस्थित आहेत। आत्ता सगळ्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल आपण या क्लिप्समधनं बघितलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हा सगळ्यांचं सर्वप्रथम मी या डीपर सर फाउंडेशन आणि साध माणुसकीच्या व्यासपीठावर स्वागत करतो। इथं उपस्थित झालेले आणि याच्यानंतर एक साधारण तासाभरात संबंध महाराष्ट्रातून येणारे आमचे सगळे कार्यकर्ते, त्या सगळ्यांचं मी इथे स्वागत करतो। आज पाहुण्यांमध्ये आणि व्यासपीठाच्या समोर ज्या व्यक्ती उपस्थित आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे ज्यांना आपण यावेळेसचा महापालक सन्मान देणार आहोत ते श्रीयुत राजाभाऊ दांडेकर हे इथे उपस्थित आहेत। राजाभाऊंचं अगदी म्हणजे इथे सगळ्यांच्या समोर स्वागत करूया। त्याचप्रमाणे आणखी काही मान्यवर इथे आहेत। मी टप्प्याटप्प्याने सगळ्यांची पुढच्या याच्यामध्ये मग मी ती ओळख करून देतोच। सर्वप्रथम आज मला जी विषय मांडणी करायची होती या संपूर्ण प्रक्रियेची, याची एकंदरीत इंटेन्सिटी काय होती तेवढं फक्त मी तुमच्या कानावर घालतो आणि त्याच्यानंतर हे चर्चासत्र पुढच्या टप्प्याला घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही प्रयत्न करतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे काही आजची समस्या आहे अशातला भाग नाही। 10वीच्या निकालाचे जे काही टप्पे किंवा 10वीच्या निकालाचा फुगवटा हा कसा झाला आणि कोणत्या पद्धतीने झाला याच्या मुळात आपण शिराला जेव्हा सुरुवात केली तर असं लक्षात येईल की सीबीएसई शाळा त्यांनी त्यांच्या ज्या काही एकंदरीत परीक्षा घेण्याच्या पद्धतीमध्ये आणि गुणदानाच्या पद्धतीमध्ये जे बदल केलेले त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जे काही मार्क्स वाढत गेले तर त्या मुलांना 11वी मध्ये गेल्यानंतर प्रमुख कॉलेजेसच्या जागा त्यांना मिळू लागल्या असल्यानंतर आपल्या शासनाच्या म्हणजे राज्य शासनाच्या मुलांनी कुठेतरी मागे पडू नये म्हणून तो विचार एकंदरीत पुढे आला आणि एक एक बाब पुढे पुढे जात गेली। त्यात दुसरा एक भाग असा होता की 8वी पर्यंत विद्यार्थ्यांना नापास करायचं नाही हे जेव्हा धोरण आलं त्याच्या पूर्वीपासूनच अगदी हे देखील मोठ्या प्रमाणावर वाटत होतं की 10वीचा किमान नापासाचा शिक्का विद्यार्थ्याला बसू नये या दृष्टिकोनातनं शक्यतो पेपर त्याची काठिण्य पातळी ही अशा पद्धतीने ठेवण्याचा तो सगळा प्रयत्न झाला ज्याच्यामध्ये एक चांगला अभ्यास करणारा विद्यार्थी खूप भरघोस मार्क अगदी तसा मिळवत होताच। सीबीएसईच्या या सगळ्या प्रकारामुळे आपण त्याच्यामध्ये टिकत नाही म्हणून आता त्या सगळ्या प्रक्रियेला साऱ्या महाराष्ट्रामध्ये बेस्ट ऑफ 5 म्हणून अगदी म्हणतात। आता बेस्ट ऑफ 5 या अर्थाचा शब्दाचा अर्थ काय होतो? 5पैकी कोणतं तरी बेस्ट असं काहीतरी। तो शब्द बेस्ट ऑफ 5 नव्हताच मुळात, तो आहे बेस्ट 5। मग बेस्ट 5 उचलल्यानंतर त्याची टोटल थोडी एनहान्स झाली आणि जेमतेम कुठेतरी अगदी त्या मुलांच्या बरोबरीने आपण कॉम्पिटिशन करायला लागलो। ओके, हे सगळं होत असताना दरम्यानच्या काळामध्ये प्रत्येक विषयाची प्रॅक्टिकलची परीक्षा व्हावी, किमान भाषांची तोंडी परीक्षा व्हावी, हे सगळे प्रकार पुढे आले। भाषांना तोंडी प्रकाराचे 20 गुण, प्रॅक्टिकलचे अगदी वेगळे 30 गुण, अशा पद्धतीने हे सगळे प्रकार जे पुढे आले त्याच्यातून हा फुगवटा दिवसेंदिवस अगदी म्हणजे वाढत गेला। त्यात पुन्हा थोडीशी भर आयसिंग कशाची पडली? कला, क्रीडा, संस्कृती याच्यामधले जे काही गुण द्यायचे असतात त्याची पण त्याच्यामध्ये भर पडली आणि मग हा उंच म्हणजे हा फुगवटा उड्डाणाची उड्डाणं, टप्प्याचे टप्पे जे काही आहे तो ओलांडू लागला। यावर्षी मला वाटतं अगदी प्रिसाइजली सांगायचं म्हणजे 193 विद्यार्थी हे 100% आणि त्याहून जादा गुण असलेले विद्यार्थी आपल्या राज्याच्या यादीत होते। प्रश्न हा पडतो सगळ्यात महत्वाचा की मग 100% म्हणायचं कशाला? म्हणजे जर 100%ची एकंदरीत स्थिती जर ती ओलांडायची आहे त्या 100%ना किंवा त्या परीक्षा घेण्याला तसा काही फारसा अर्थ राहत नाही। त्याच्या समस्या काय झालेल्या होत्या त्या समस्यांच्याकडे येताना
आपल्या असं लक्षात येतं. अनेक पालक म्हणजे गेली 3-4 वर्षाचा आपण निकाल जेव्हा बघतो तर मोर ऑर लेस ॲव्हरेजली हा सगळा आकडा कुठपर्यंत आलेला आहे, तर साधारण 48,000, 49,000, 51,000 विद्यार्थी 10वी मध्ये म्हणजे 90% वरती गुण घेणारे. राज्यामध्ये वैद्यकीयच्या जागाचा विचार करायला गेलो तर 2960 जागा वैद्यकीयच्या आजच्या घडीला, ओके, ज्या वाढीव झाल्यानंतर. चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजेसचा सगळा विचार करायला गेलो तर साधारण अगदी म्हणजे 2400 पर्यंतच्या त्या जागा. या सगळ्यांचा विचार करायला गेलो आपण तर 5 ते 5,500 जागा या 90% वरच्या या विद्यार्थ्यांना मिळू शकण्या इतपतचा अगदी स्टेक आहे, की ज्याच्यातनं थोडंसं सबसिडाईज अगदी असं शिक्षण होतं, सरकारी प्रकारातनं शिक्षण होऊ शकतं अशा जागा. त्यात पुन्हा IITची अगदी आपण भर करूया, त्याच्यानंतर NITची भर करूया. याचा सगळा अगदी पूर्ण विषय पुढे मांडला तर त्या पुढच्या जाऊन अगदी एक 10,000 जागा. ओके, हे सगळं गणित आपण पूर्णपणे शेवटच्या टप्प्यापर्यंत घेऊन गेलो. मग त्याच्यामध्ये BDS आलं, त्याच्यामध्ये मग पुढे चलून वेटरनरी आलं. हे ते सगळ्या गोष्टी एकत्रित ज्या सबसिडाईज पद्धतीने सरकारी पद्धतीने आपल्याला ज्या शिकायला मिळतात त्या जागांची संख्या मुळात 20,000च्या पेक्षा जास्त नाही. आणि त्याच्यात कॉम्पिटिशन करणारे जे टोटल विद्यार्थी आहेत तेच मुळात किती, तर 90%च्या वरती मार्क असणारेच अगदी 50,000च्या घरात. मग बाकीच्यांची तर अजून संख्या सगळा जर विचार करायला गेलो आपण तर काही लाखांच्या घरामध्ये 60%च्या वरचे ही सगळी मुलं. 90%च्या वरती एकदाचा मुलगा गेला, आई वडिलांना आपल्या घरामध्ये एक कोणीतरी रत्न जन्माला आलेला आहे अशी भावना अगदी म्हणजे आता सगळ्यांना अगदी जागृत झालेली असते. मला सरसकट सगळ्यांचे 10वीचे गुण काहीतरी अगदी म्हणजे फुगवट आहे असं मुळीच म्हणायचं नाहीये. विद्यार्थी हुशार आहेतच, बरेच असे विद्यार्थी आहेत की ज्यांच्या आडात सुद्धा नाही, अशांनी केवळ या सगळ्या विविध अशा गोष्टींमुळे त्यांचे जे काही गुण जे वाढले ते पुढे चलून त्या ज्या काही कॉम्पिटिशन्स आहेत त्याच्यामध्ये ते टिकत नाहीत आणि फार मोठ्या प्रमाणावर त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची नैराश्याची भावना अगदी त्यांच्या मनामध्ये दाटत आहे. आता काही जण असं म्हणतील, मला कल्पना आहे त्याची, की समजा जर हे 90% आजचे मार्क जे आहेत, ओके, त्याला काही अर्थ नाही राहिला, तर पूर्वीच्या काळामध्ये जे काही 70%, 80%ची जी लोक होती ती सगळीच्या सगळी अगदी म्हणजे आजच्या तुलनेमध्ये हुशार नव्हती का? तर ही सगळीच्या सगळी लोक त्या तुलनेत नक्कीच हुशार होती. आणि म्हणूनच आज समाजामध्ये मागच्या पिढीतले ज्यांनी स्वतःला अगदी समृद्ध केलेलं आहे किंवा अगदी घडवलेलं आहे किंवा प्रस्थापित केलेलं आहे अशी अनेक लोक ज्यांचे मार्क्स कदाचित 80%च्या वरती नव्हते, पण आज 80%च्या विद्यार्थ्याचं स्टेटस काय? प्राची मॅडम, आपल्या प्रेझेन्स मध्ये आम्हाला हे सगळं खास याच्यासाठी मांडायचं आहे, तुमच्या मार्फत शिक्षण मंत्र्यांपर्यंत हा एक प्रश्न विचारायचा आणि पोहोचवायचा आहे की जर आजकाल शाळा कॉलेजेस ही रजिस्टरिंग सेंटर्स झालेली आहेत, आज ग्रामीण मध्ये निदान थोडं तरी अगदी होतं. मला म्हणून आदरणीय जाधव सरांचा आज खरोखर इथे उल्लेख करायचा आहे त्यांच्या कर्तृत्वाचा. आणि आज सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे की आज संध्याकाळच्या सत्रामध्ये जाधव सरांना संस्था पालक सन्मान या संपूर्ण अगदी त्यांच्या कर्तृत्वासाठी आपण इथे त्यांना देणार आहोत आणि त्यांचं मोठ्या प्रमाणावर त्यांच्या कार्याचा गौरव करणार आहोत. तर त्यांच्याकडे मात्र सकाळी मुलं वर्गात गेले तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्यांचे वर्ग पूर्णपणे भरलेले असतात आणि त्यांच्याकडे शिकवलं जातं. व्हेअरॅज पुण्यामध्ये सर्वाधिक गुण मिळवणारा विद्यार्थी पहिल्यांदा काय विचारतो माहितीये की मला वर्गात किती कमीत कमी बसायला मिळणार आहे, मला वर्ग अटेंड करायचे नाहीत आणि मला जर वर्ग अटेंड करायचे नाहीत असं कोणतं कॉलेज
मला पाहिजे. मग त्याला ते कॉलेज पण चांगलं पाहिजे असतं, नावाजलेलं पाहिजे असतं, आणि तिथे वर्ग पण अटेंड करायचे नाहीत. तर मग या कॉलेजमधल्या प्राध्यापकांना त्या प्राध्यापकांनी करायचं तरी काय? त्यांनी शिकवायचं कोणाला? आणि हे सगळे टॅक्स पेअरच्या मधनं जाणारे जे काही पैसे आहेत, त्या सगळ्या शिक्षकांना केवळ अगदी रिकामे वर्ग बघण्यासाठी आणि एकंदरीत हतबल होऊन, दिग्मूढ होऊन अगदी बघण्यासाठी अगदी द्यायचे का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मी जेव्हा शिक्षकांना विचारतो, कालच्या सकाळ मधला लेख म्हणजे तो 8-15 म्हणजे याच्यासाठीचा मी दिला होता, एक 8-10 दिवसापूर्वीच दिला होता, त्या 11वीच्या एकंदरीत प्रक्रियेच्या याच्यामध्ये त्यांनी तो काल लावला वाटतं. तर त्याच्यावरनं ज्यांनी कोणी वाचला असेल त्यांच्या लक्षात येईल की जेव्हा मी या शिक्षकांना विचारतो की तुमच्या वर्गामध्ये मुलं का बसत नाही, ओके, तर तेव्हा त्यांचं उत्तर असं असतं पर्टिक्युलरली की त्या विद्यार्थ्यांना आम्ही जे शिकवतो आहोत किंवा आम्ही ज्या पद्धतीने शिकवतो आहोत, ओके, तर त्याच्यातून त्यांचं तंत्र अगदी त्यांना गवसत नाही. मग आता मला एक सांगा की आपण सीईटीच्या किंवा नीटच्या किंवा जेईच्या माध्यमातून तंत्ररूपी समजा जर परीक्षा घेणार असू, तर मग या 12वीच्या अभ्यासाचं, 12वीच्या बोर्डाचं एकंदरीत करायचं काय, याचा पण एक महत्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर अगदी येऊन ठेपतोय. ज्यावेळी सीईटीज नव्हत्या त्यावेळी अगदी 12वीच्या बेसिसवर या सगळ्या ऍडमिशन्स व्हायच्या, त्याही वेळी मेरिट लिस्ट लागायची. ओके, तर मेरिट लिस्ट हा एक अजून एक वेगळा इश्यू आहे. तर मी आणखी जास्त या प्रक्रियेला पुढे वेळ न घेता मी सगळी याची एकंदरीत काय प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स ठेवण्याचा मी प्रयत्न केला आहे. पण मॅडम हेही आम्ही तुम्हाला निक्षून सांगतो, डीपर हे असं व्यासपीठ आहे, गेल्या 11 वर्ष आम्ही कार्यरत आहोत सीईटीच्या साठी. तर हे व्यासपीठ म्हणजे, आणि नीट साठी म्हणा किंवा जेईच्या परीक्षांसाठी हे व्यासपीठ म्हणजे आरसा आहे विद्यार्थ्यांच्या तयारीचं. म्हणजे असं नव्हे की बाबा सीईटीच्या परीक्षा होत्या तोपर्यंत डीपरचं कर्तृत्व त्यांनी गाजवलं. 11 वर्षात 8 वेळा डीपरचा विद्यार्थी राज्यात पहिला आहे. हा भाग वेगळा की कधी कोणत्या माध्यमांनी हा विषय मुद्दा म्हणून अगदी त्यांच्या समोर लोकांसमोर ठेवला नाही. ओके, पण अर्थातच जेव्हा माध्यम याच्या विषयीची जेव्हा चर्चा करतात किंवा त्याचे बारकावे शोधण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा आठवणीने डीपरला अगदी विचारतात. हे एवढंच सत्य आहे. समजा जर हे वास्तव लोकांच्या समोर गेलं तर अनेक जणांना त्यांची तयारीची दिशा जी काही आहे ती उघडी पडू शकते. म्हणून कदाचित ते वास्तव पण अगदी समोर ठेवण्याचं धाडस काही जण करत नाही. याचं कारण त्याच्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणाच्या जाहिराती ज्या काही येणाऱ्या असतात त्या जाहिरातीच्या उत्पन्नांचा पण प्रश्न असतो. तुम्हाला जाहिरातीतून ही फसगत कशी होते याचं एक साधं उदाहरण देतो. यावर्षी पुण्यातल्या एका कोचिंग क्लासने त्याचा हिमालय एवढा रिझल्ट सर जाहीर केला आणि त्याचा हिमालय 104 गुणांनी टॉपर पासून मागे होता. हिमालय एवढा निकाल, पण हिमालयाचा निकाल 576चा टॉपर, जेव्हा की 680ची नीट मधली अगदी टॉपर पुण्यातलीच आहे. ओके, मला कोणाला अगदी टार्गेट करायचं नाहीये, कोणाला अगदी विशेष बाब म्हणून सांगायची नाहीये, परंतु तुम्हाला हे सांगावंसं वाटतं मॅडम, ही संपूर्ण एज्युकेशन सिस्टीम हायजॅक झालेली आहे. ही संपूर्ण एज्युकेशन सिस्टीम हायजॅक झालेली आहे. हिला वाचवायचं असेल तर तुम्ही काय आणि कोणत्या पद्धतीने हे सगळं करू शकाल याच्यासाठीची ही चर्चा आज आपण इथे मांडतो आहोत. आणि म्हणून आम्ही आमच्या परीने सातत्यपूर्ण काम करत राहण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही एक आमच्यासाठी निर्णय केलेला आहे की जर ही 10वीची गुणवत्ता यादीचा फुगवटा असाच जर राहिला तर पुढल्या वर्षी डीपर 10वीच्या निकालानंतर मेडिकल आणि IIT साठी जाणारे जे कोणी अगदी विद्यार्थी आहेत, जे काही खोट्या आशेने पुढे जाणारे जे विद्यार्थी असतात, त्यांच्यासाठी त्यांना तयारीचा आरसा दाखवणारी एक परीक्षा सुद्धा अगदी आयोजित करेल. हे इतकं अगदी म्हणजे आम्ही आमच्या बाजूने आमची तयारी ठेवलेली आहे. पण ती वेळ आमच्यावर येऊ नये असं अगदी मला शासनाला, माझं भाष्य इथे थांबवतो. मला बोलायचं
बरंच काही आहे, कारण की ह्या विषयामध्ये इतकं आत शिरू तेवढं कमी आहे. मी फक्त शेवटचं एकच वाक्य सांगतो. माझ्याकडे जे कोणी कन्सल्टेशनसाठी येणारे जे कोणी लोक असतात, मी मगाशी तुमच्याशी तिथे बोलताना बोललो आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो, जेव्हा त्यांचे मार्क्स सीईटीतले कमी असतात, नीटचे मार्क्स कमी असतात आणि समोर जेव्हा अगदी त्यांचे 10वीचे मार्क 90% वरती असतात, तेव्हा माझ्या समोर आल्यानंतर मी जेव्हा विचारतो, हा काय 10वी 90% वर का, तर ती लोक रली मी हा शब्द वापरतो आहे, ओके, आपली मान खाली घालतात, आपली मान खाली घालतात. आणि समजा जर 90%ला हा जर मान असेल आणि 90%चे हे हाल असेल, तर बाकी एकंदरीत विद्यार्थ्यांचे काय होईल याचा विचार झाला पाहिजे. कारण की बाकीची सगळी जनता मेंढरासारखी अक्षरशः फरफटत यांचं अनुकरण करत असते आणि हे अनुकरण कुठेतरी थांबलं पाहिजे. याच्यासाठी हे चर्चासत्र मी आता ओपन करतो आहे आणि मी राजेंद्रजी धारणकरांना मी विनंती करतो की त्यांनी हे सगळेच्या सगळे मुद्दे, मी वेगळ्या वेगळ्या अंगाने मी त्याच्याशी स्पर्श केलेला आहे, अजून बरेचसे बाबी आहेत त्या आपण स्पर्श कराव्या आणि मग इथे मान्यवर जे आहेत यांना आपल्याला 3 टप्प्यांमध्ये, पहिल्यांदा ती समस्या, त्याच्यानंतर त्याचे दुष्परिणाम काय झालेले आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यावरचे उपाय काय, या विषयावर त्यांच्याकडनं आपण एकंदरीत मार्गदर्शन घेऊया. धन्यवाद.